राज माली, दोन बॅटर देवानंद पागी अँड अक्षय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर राज मालीचा खूप चांगला जरूर पाहायला मिळाला. कारण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी स्फोट शिल्लोत्तर बी संघाचा बॉलिंग अटॅक आपण पाहिला तर खूप चांगला जरूर पाहायला मिळालाय. संपूर्ण दिवसभरामध्ये षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका जरूर होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, चेंडूची फेकी चांगली झाली असती तर कदाचित देवानंद पागी अडचणीमध्ये सापडलं असता. परंतु एक सिंगल मात्र कंप्लीट केले. पॉवर प्लेचं हे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज यावेळेस ऑन स्ट्राइक वरती अक्षय. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी स्फोट षष्टीकरपडा टीमच्या खेळाडूंनी मात्र थोडंसं पाठीराख्यांना देखील नाराज केले. जिंकलेला मॅच मात्र त्यांना देखील हरावा लागला. एक क्रिकेट आहे मित्रांनो, हार जीत ही नक्कीच होत असते. यावेळेस फटका बसला, मिस टाइम फटका आणि झेल झाली आहे ड्रॉप, सुटलाय झेल. कदाचित हा झेल पकडला असता दोन धावा देखील वाचू शकल्या असत्या. धाव फलकावरती धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन फुसले 3 या कड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अक्षय आहे ऑन स्ट्राइक वरती. 4 ओव्हरचा हा मॅच. राज मालीचा हा पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला, चेंडू जाईल शॉट विकेटच्या दिशेनं. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन फुसलाय 4 या कड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नागेश पागीला मात्र थोडस देवानंद पागीला मात्र थोडस शांत ठेवलं गेलं या ठिकाणी. कारण देवानंद पागी शांत राहणारा खेळाडू नाहीये. अगोदरच्या मॅच मध्ये देखील काय बॅटिंग केली होती. खरा मॅन ऑफ द मॅच हकदार तर देवानंद होता, परंतु मॅच जिंकून दिली ती म्हणजे नागेशने. यावेळेस मी मागे उल्लेख केला का देवानंद पागी शांत राहण्याला खेळाडू नाहीये आणि ठोकला या ठिकाणी हा षटकार. 6 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज वाद आहे. बारी बारी सबकी बारी. पहले थे बल्लेबाज की बारी, अब गेंदबाज हुए है बल्लेबाज पे ऊपर भारी. आउट. बरसा लगता है मेरा सामे. यस डीजे डीजे. पंच फलंदाज बाद आहे ना, काय घडलंय? जो काय डिसिजन आहे तो कलवा. आम्हाला असं वाटलं की मग फलंदाज बाद दिलाय की काय. यस स्ट्राइकच्या पंचांकडनं मात्र आउट असा निर्णय मात्र या ठिकाणी आलाय. नागेशला मात्र परतावं लागेल. फूलों का रास्ता है मेरा सामे. तसं फलंदाज या ठिकाणी बाद आहे आणि चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला.
धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झाले. धाव फलकावरती 10 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. यावेळेस दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संजय जाधव. लेफ्ट गोलंदाज संजय जाधव. यावेळेस पहिला बॉल आपण पाहिला तर मग नो टाकलाय. क्रिजच्या बाहेर हा चेंडू मात्र डिलिव्हर झाला होता. म्हटलं गेलं ना, काम असं करा की नाव होऊन जाईल, नाहीतर नाव असं करा की लगेच काम होऊन जाईल. मात्र तसंच काहीतरी करावं लागेल. आणि पंचांच्या टोपीवरती चक्री घुमले गेले म्हणजेच फ्री हिटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतोय, मात्र झेल सुटला आणि शेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर निसटला. चौकार 4 रन. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता, झेल सुटला, त्याच्यानंतर चौकार देखील आला. भरपूर काही घडलं या बॉल वरती. यावेळेस षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, परंतु ऐनवेळी चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत मिड विकेटचे क्षेत्ररक्षक. परंतु त्या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग ओहो, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. पण काय घडलंय, काय झालंय, योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोचवा. ज्यावेळेस इष्ट्याना बॉल लावलाय त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये क्षेत्ररक्षक होता किंवा नाही हे देखील चेक केलं जाईल आणि त्यानुसार डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यस, फलंदाज तो बाद आहे आणि स्ट्राईक मात्र येणाऱ्या नवीन बॅटरला असणार आहे देखील लक्षात असू द्या. कारण सुरुवातीला जेव्हा तिकडे इष्ट्याना बॉल लावला तेव्हा मात्र थोडासा पॉपिंग क्रीज पासून लांब होता बॅटर. अक्षय मात्र ठिकाणी बाद झालाय. येणाऱ्या नवीन बॅटरला मात्र स्ट्राईक असणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धाव फलकाप्रती पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच संदीप बरफ. नावामध्ये बर्फ आहे, परंतु बर्फ थंडा असतो, परंतु थंडा नसतो मित्रांनो, तो फार गरम असतो. बघूया संदीप बर्फ आता कशा पद्धतीचा खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल संजयचा. हाफ ट्रॅकर बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल 2 टप्प्याने मात्र बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता आलाय चौकार 4 रन. दादा बाया गवल्या घरी आल्या बघ. अन 5 पायरीवरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या, न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. 5 पायरीवरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या, बाय माझ्या गवल्या घरी आल्या. धन्यवाद डीजे, धन्यवाद. देवानं सगळ्याला हिरा म्हणून जन्माला घातलाय. जो कष्ट करताना घासला जातो ना तोच चमकला जातो. यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेल मात्र पुन्हा एकदा झाली आहे ड्रॉप. संदीपचा झेल मात्र या ठिकाणी सोडला गेलाय. मी मागेच म्हटलं होतं संदीप बर्फ, लोक म्हणतात बर्फ थंड असतो परंतु हा गरम आहे.
तो मैदानाच्या आतमध्ये त्याने करून दाखवलाय. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या बॉल वरती 2 धावा घेतलेत आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 23 आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साइडला. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता आला हा संदीपच्या बॅट मधनं षटकार. ओढल्या जखम्यावरती नमक सोडण्याचं काम केलंय. अगोदर झेल सोडला होता संदीपचा आणि त्याच्यानंतर मिळालेलं जीवदान आणि जीवदान मिळाल्यानंतर हा केलेला हा पलटवार षटकार. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डालना भात. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघतान वाट ग बाया जेवाला बघतान वाट ग. धावसंख्या 6 ने पुढे सरकली जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं संजय जाधवच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक मोठा फटका येतोय. चेंडू जाईल एका टप्प्यानं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आला. आणखी एक महत्वाचा चौकार 4 रन. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. मला वाटतं अगोदर जो षटकार या ठिकाणी पेश केला मैदानाच्या बाहेर मला वाटतं झेल पकडलाय आणि ज्यांनी कोणी झेल पकडलाय त्यांनी मात्र यायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग पोमण दशरथजी शिलका यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते देखील दिलं जाईल. हॅलो हॅलो या ठिकाणी आपण पाहिलं तर एक दंत स्फोट मस्किनपाडा पागीपाडा टीमचे समर्थक वाढू लागलेत कारण खेळ देखील त्यांच्या माध्यमातून चांगला आज या ठिकाणी जरूर पाहायला मिळालाय. कुंदन जाधव येतो बॉलिंग ट्रॅक वरती. कुंदन जाधवने मात्र विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केले रवींद्र दादा स्मृती चषकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय सुनील पागीच्या बॅट मधनं हा निघालेला फटका मात्र मिड विकेटला पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय. सुनील पागी या खेळाडूचा खेळ आउट. मोठ्या मनाच्या सतवरी बाबल्या ग. काय सांगती मला हट करती काय पाहिजे बायाना ग. नाम बाया मागतान भाजी न भात घराच्या ना तुम्ही परात. बाया मागतान भाजी न भात घराच्या ना तुम्ही परात. उपसोरवाची बघतान वाट ग. उपसोरवाची बघतान वाट ग. अग साजने माझ्या बाया. धन्यवाद. 33 धावा धावफलकावरती असताना मात्र तिसरा धक्का बसलाय. एक दंत स्फोट मस्किनपाडा टीमला. ज्ञानेश्वर पागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती गोलंदाज कुंदन जाधवला मात्र विकेट मिळाली गेली. सकाळच्या सत्रामध्ये जी बॉलिंग केली होती तीच बॉलिंग मात्र पुन्हा एकदा टाकावं लागेल या लास्ट मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय ज्ञानेश्वरनं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक विकेट मात्र प्राप्त केली आहे कुंदन जाधवनं.
काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 33 धावा असताना मात्र बॅक टू बॅक 2 विकेट मात्र डाऊन केले त्या तिसऱ्या षटकामध्ये. आणि ज्या गोलंदाजाची गरज होती, ज्या बॉलिंगची गरज होती आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळवून दिले या ठिकाणी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नागेश पागी इन होतोय. अगोदरची मॅच काय त्याने जिंकून दिली. 4 मध्ये 2 धावांची गरज असताना मात्र त्या 2 धावा करू दिल्या नाहीये या खेळाडून. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिला तर आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय नागेश आणि ठुकला या ठिकाणी षटकार. धन्यवाद. विकेट हॅट्रिक बॉल होता, परंतु कुठल्याही दबावाखाली खेळायचं नाहीये नागेश पागीला, त्याला देखील ठाऊक आहे. यावेळेस अजून एक से बढ़कर एक तोफे लाए है अनेक. नागेश पागी आणखी एक ठोकलाय नागेशने या ठिकाणी षटकार. 6 धावा. धन्यवाद. अडीच म्हटलं गेलं ना, आयुष्याच्या पट्टावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो आणि तो वजीर घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये नागेश. आता मात्र षटकारांच्या ऑन हॅट्रिक वरती नागेश असणार आहे. यावेळेस आपण पाहिला तर ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी गेली. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर बोलबाला राहिला होता तो म्हणजेच गोलंदाज आपण पाहिला तर कुंदन जाधवचा, परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार देखील पेश केले होते नागेशनं. त्यानंतरचा बॉल यॉर्कर टाकला गेला. आता मात्र हा शेवटचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. कुंदन जाधव बॉलच्या खाली आणि यस कॅच ड्रॉप. रे देवा, काय झालं? जे व्हायचं होतं ते नाही झालं. कॅच सोडला या ठिकाणी कुंदन जाधवनं. जीवनदान मिळायला गेले नागेश पागीला आणि टीमची धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 46 आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचं एक षटक बाकी आहे आणि हे शेवटचं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज या ठिकाणी येईल. श्रवण माळीच्या हातामध्ये बॉल मात्र या ठिकाणी दिला गेलाय. श्रवणला मात्र यावेळेस चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण सुरुवातीला आपण पाहिलं राज, त्याच्यानंतर मात्र संजय, कुंदन. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 23 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर टॅली चालू आहे. 13 धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल, पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय श्रवण माली. पहिला बॉल तेज तरार होता. बॉलर बॅटरच्या शरीराला फॉलो करणारा होता. लेग बायच्या सुरमध्ये एक धाव जरूर या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 47 आकड्यावरती. कहा जाता है लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश केली जाईल का? यावेळेस आपण पाहिला तर हा पल्लू शॉट पाहायला मिळतोय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरा धावाचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट, कदाचित तिसरी देखील कंप्लीट केली जाईल आणि 3 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 50 आकड्यावरती. 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक दंतस्फोट मस्किनपाडा टीमचा टोटल आपण पाहिला तर 50 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. अर्धशतक टीमचं मात्र या ठिकाणी पूर्ण झालंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग हो नेम धरून गेम करायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर नेम मात्र चुकलाय. कदाचित नेम लागला असता तर मग आवाज आला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नेम चुकलाय.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर वाईट बॉल, परंतु वाईटचा इशारा देताना पंचाने थोडासा कमरेला हात लावलाय. मला वाटतं कमरेमध्ये चमक भरली की काय वाईटचा इशारा देऊन धावसंख्या जाऊन पोचली ती 52 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हो हो, यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग तर अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे. बॉल पडल्यानंतर बॅटरच्या डोक्याच्या वरून गेलाय की मग नाही हे देखील चेक केलं जाईल आणि त्यानुसार मात्र डिसिजन दिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. यस, मोठा 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 वाईट आहे. जवळजवळ 1 ते 2 फुटाचा अंतर होता. पुन्हा हा चेंडू मात्र टाकावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर छोटा मुन्ना मात्र चेंडूच्या मागे धावतोय, परंतु त्याला मात्र चेंडू अडवता आला नाहीये. येईल या ठिकाणी हा चौकार आणि चौकारना धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली 57 आकड्यावरती. 57 धावा लागल्या गेलेत. धन्यवाद धन्यवाद. चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत. कदाचित 60+ धावफलक जाईल की काय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने टक्कन असा आवाज झालाय आणि संदीप बर्फने काय जबरदस्त हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता आलाय षटकार. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, परंतु यावेळेस आणखी एक झेल मात्र संदीपचा सोडला गेलाय आणि ज्या वेळेस संदीपचा झेल सोडला गेला ना त्यावेळेस मात्र त्यांनी देखील खेळ बदलवला असंच म्हणायला लागेल. कारण लॉंग ऑफ एरियामध्ये संदीपचा झेल मात्र सुटला, तिथून मात्र त्यांनी खेळ देखील पलटवला. बॅटिंग काय लाजबाब केली आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग संदीपच्या धावा आपण पाहिल्या तर 31 धावा त्याने मात्र पूर्ण केलीत. 0 धावसंख्येवरती होता तेव्हा मात्र त्याचा झेल सोडला, परंतु त्याच्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाहीये. आपल्या संघाला मात्र पुढे नेण्याचं काम केलं आणि काय लाजबाब बॅटिंग केली. 31 धावांची एक माफक पारी त्यांनी खेळली गेली. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 65 आकड्यावरती आणि 66 लक्ष मात्र पूर्ण करावं लागेल. घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक. चला थोडीशी घाई करायची आहे. एकदम तो स्पोर्ट मस्किन पडा, आपण घाई करा. तुला मिलाय मी येना, जवा सांगशील तवाग तुला मिलाय मी येना. कवा येऊ मिलाय सांग तू, कवा येऊ मिलाय सांग तू.
वाढीसे धन्यवाद. चला 2 बॅटर आपण देखील या मैदानी शॉट मध्ये. सहासष्ट धावांचं पाठलाग पूर्ण करायचं आहे. 2 बॅटर मैदानी शॉट मध्ये आलेत. श्रवण माली आणि राज माली. 2 माले आलेत परंतु त्यांना मात्र आपली बाग फुलवायला लागेल या ठिकाणी. त्याच्यासाठी चांगले बॅटिंग करावी लागेल. सहासष्ट धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. चला घाई करा. धीरज वळवीचा हा पहिला बॉल. अनस्ट्राईक वरती राज. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर पहिल्याच बॉल वरती मिळवली आहे राज मालीची विकेट. आज सर्व काही आपण पाहिलं ना तर एकदम स्फोट मस्किनपणा टीमच्या बाजूने सर्व काही चांगलंच होताना आपण जरूर पाहिलंय. राज माली निश्चित एक चांगला ऑलराउंडर खेळाडू होता. पहिल्याच बॉल वरती त्याने देखील इरादे स्पष्ट केले होते. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हलकीशी बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि थर्ड स्लिपला मात्र चांगला झेल पकडला गेला. राज मालेचा देखील खेळ संपुष्टात या ठिकाणी येतोय. धन्यवाद. एक लेजंड प्लेयर आपण पाहिला तर एकदम स्फोट मस्किनपाडा टीम मध्ये सुनील फागे आपल्याला फक्त पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर सर्व यंग स्टार आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज जो सुनील फागे यांनी संघ तयार केलाय आणि त्याचा परफॉर्मन्स जो आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ना लाजबाब. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग देवानंद असेल आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर संदीप, नागेश. यावेळेस चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार 4. परंतु हा भावेश पवार नाहीये, हा संजय जाधव आहे, परंतु लेफ्टी आहे. त्याला देखील 50 मारावी लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. एखादा बगला देखील पाण्यामध्ये चोच जेवढी लांब करत नाही ना मासा पकडण्यासाठी, तेवढे मात्र आमचे पंच 2 हात लांब करतात वाईट बॉल देण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर आणखी एक इनरेज काम तमाम. संजय जाधव देखील आउट. राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजली. निगत वार गात गान भाळा भरी, शिवबा राज टंक वाजली. घडाने वाज मराठीचे गणिन ब्राह्मणी खातली. कंचा काळ
बॅटर या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रवीण भुयाल येतोय. या ठिकाणी चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. एक मोठी पार्टनरशिप जर बिल्डअप केली तर निश्चितच धावफलक आपण चेस करू शकताय, परंतु मनामध्ये जिद्द असायला हवी. जिद्द चिकाटीचा खेळ मात्र या ठिकाणी करावा लागेल. या ठिकाणी जबाबदारीचं टॉनिक आहे ना ते मात्र घ्यावं लागेल. एकदा का जबाबदारीचं टॉनिक तुम्ही घेतलं ना की माणूस कधीच थकत नसतो. ते टॉनिक या ठिकाणी घ्यावं लागेल. धीरजची चांगली बॉलिंग या पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. 1 फुल 3 माली और तीनों के हाथ खाली. सोडलाय झेल या ठिकाणी. झेल मात्र या ठिकाणी झाली आहे ड्रॉप. धावसंख्या 6. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक फलंदाज बाद. थोडासा उचली घेणारा बॉल होता, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय फलंदाज. आपण पाहिला तर मग श्रवण आणि निश्चितच त्याची देखील विकेट स्वस्त्यामध्ये द्यावी लागली त्याला. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. वाकडे वाटला येताना नांगली. वाकडे वाटला येताना नांगली. डायरेक्ट दिला नाही तू बसली. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. धन्यवाद डीजे. उंच सँडल वाली निश्चितच डीजे मॅन यांनी देखील एखादी नांगले आणि तिच्यासाठी हे सुंदर सॉन्ग देखील यांच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. संध्याकाळी काहीतरी असेलच. आज कुठला डे आहे? रोज डे. काहीतरी इशारा डीजे मॅनने देखील दिलाय. चला मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. या ठिकाणी आपण पाहिलं हेलिकॉप्टर उडवलंय. खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल जाईल एका टप्प्यानं बॉडी लाईनच्या पार आलाय हा चौकार. 4 रन. अगं मी अक्षयची आयटम मला रोज येई त्याची आठवण. धन्यवाद डीजे. बिल महेंद्र पवार वरती फाडला होता, परंतु त्याने मात्र अक्षरवर लोटलंय. चला मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर शौकार आलाय आणि शौकाराच्या साहाय्यानं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 10 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर मात्र संपन्न झालाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 56 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये नागेश आणि प्रवीण हे 2 बॅटर आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मिस्टर दुर्वेश वल्वी. षटकातील पहिला बॉल दुर्वेशचा. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला बॉल होता, परंतु हलकासा बॉल आपण पाहिला तर बॅटला ब्रश होणारा होता आणि निश्चितच एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट झाली. कदाचित झेल पकडला असता देवानंद तर आणखी विकेट मात्र त्याला मिळाली असती. प्रयत्न खूप चांगले केले होते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र रडार मध्ये हा चेंडू टाकला गेलाय. चांगला फटका होता, परंतु चांगला शेल, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. लॉंग ऑफला मात्र फेकला गेला हा शेल आणि समाप्त झाला. फलंदाज आपण पाहिला तर मग नागेशचा देखील खेळ. नागेश आउट. मी त्याच्यावर एवढा प्यार करू ना, पण तो मस्त रागावं. प्यार ओढा मी अक्षय
धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज दुर्वेशनं देखील. दुसऱ्या बॉल वरती यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. हा डॉट बॉल अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज कुंदन जाधव. बॉलिंग करत असताना मात्र कुंदनच्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. संजयला जास्त मार पडला गेला, त्याच्यामध्ये 23 आल्या होत्या. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक विकेट मात्र मिळवली जाते. पूर्णपणे वर्चस्व दाखवलं या मॅच मध्ये एक दंतस्फोट मस्किनपाडा टीमच्या खेळाडूंनी. आणि हा परफॉर्मन्स पाहून आपण पाहिला तर मग सुनीलजी फागे देखील खुश दिसत आहेत. पहा कमरेवरती हात आलाय म्हणजे थोडेसे खुश जरूर पाहायला मिळत आहेत. आज संध्याकाळी काहीतरी पार्टी असेल, मला वाटतं त्यांच्याकडे जावं लागेल मला पण. आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले, आम्ही स्वभावाने मूड मध्ये रोडवाले, कधी थांबवत नाही हुड मध्ये डोडवाले. पोर माझ्या मस्तान रस्त्यावर बसतान, आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले. घासलो घासत मी वाजत मी सुम मध्ये सीन मध्ये, होमी शिवाय कुणी मला केलं नाही फील. कधी वाचतो निवांत कधी चिल मध्ये, त्यांच्या भिंती फुटतात जवळ घुसतो ड्रिल मध्ये चिल मध्ये. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चंदन येतोय. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय, हवेमध्ये शॉट आहे. हो हो हो, फलंदाज चंदन देखील झालाय फेल, आउट. धन्यवाद डीजे. जवळ 6 फलंदाज मात्र बाद झालेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर न्यू बॅटर आपण पाहिलं तर नितेश वलवी मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. दुर्वेशचा हा पुढचा बॉल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी होती. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट, पुन्हा एकदा टाकावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा रनिंग झेल पकडला जाईल का, परंतु यावेळेस मात्र झेल ड्रॉप. षटकाची झाली समाप्ती. 67 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त सोन्याची रे सुपली सोन्याची, धन्यवाद डीजे. तिसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अक्षय. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. जसं काही बंदुकीतून गोळी निघाली होती एवढा वेगानं हा चेंडू मात्र लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता, परंतु मिळतील या फटक्यावरती 2 धावा. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल
यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा मात्र ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा होता. वाईट. अक्षय उजड आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र फलंदाज बाद. उजवी स्टिक डाऊन. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. धन्यवाद धन्यवाद. काय गाणी वाजवला त्यालाच माहिती बाबा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग प्रवीण मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर तेज तरार होता अक्षयचा. डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झाले तर 3 चेंडू टाकून झाले. एक वाईट चेंडू त्याने टाकला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर पॉइंटच्या दिशेने कव्हर पॉइंटला मात्र हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक 2 आहेत. चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात. कदाचित तिसरी देखील पूर्ण होईल. ओव्हर थ्रो झाला होता मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं गेलं ना ज्याच्याकडे जास्त पैसा आला का मग तो कसा पण खर्च करतो. तशा पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण अकाउंट मध्ये धावा भरपूर आहेत आणि निश्चितच ये देखिए 1 शॉट का इशारा. दांडेकर के आंखों से कोई बच नहीं सकता भाई. ये दांडेकर है. ये झुकते नहीं है दूसरों को झुकाते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग हा डॉट बॉल येतोय. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 20 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले तर ओव्हर झाली आहे ना. येस ओव्हर झाली आहे सर. तारीफ कुछ किए और भूल गए हमारे अंपायर. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 46 धावांची आवश्यकता आहे. फक्त औपचारिकता राहिली आहे. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं तर मग लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स झाला. सुरुवातीला आपण पाहिलं तर नागेश, त्याच्यानंतर संदीप, देवानंद आणि सुनील पागीने देखील चांगला खेळ केला. आता मात्र पुन्हा एकदा नागेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. 46 धावा हवेत. पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर हॅप ट्रॅकर होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुनील पागी. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 21च्या घरामध्ये. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. 1 बाउन्सचा इशारा दिलाय का या ठिकाणी पंच? यस, 1 बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. एक तर्फी
प्रेम आणि एकतर्फी मुकाबला कधीच प्रेक्षकांना आवडत नाही आणि तो दृश्य सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा वाईट बॉल. षटगतील पुढचा बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. अजून एक डॉट बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं सामना जिंकलाय तो म्हणजेच एक दंतस्फोट मस्किनपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन एक दंतस्फोट मस्किनपाडा अँड हायलग गावदेवी स्फोट शिलोतर बी. चला लगेच यायचं आहे ते म्हणजेच संदीप येणे. संदीप आपण या, नंतर आपण सेलिब्रेशन करण्यासाठी जा, कारण आमचे जे पंच आहे त्यांना देखील बाहेर जायचं आहे. यस बाउंड्री जे प्रेक्षक आहे त्यांना विनंती आहे आपण खुर्च्या या ठिकाणी जमा करायचे. चला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच संदीप बरफ याला. संदीप आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो घ्यायचा आहे. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता खंडूजी शेलका काकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. खंडूजी शेलका काकांना विनंती आहे आपण या पुढे आणि संदीप बरफ याला मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. जबरदस्त एक तुफानी खेळी त्यांनी केली या शेवटच्या मॅच मध्ये. संदीप